दिनेश इनामदार दिनेश इनामदार दिनेश इनामदारांचा निषेध असो। दिनेश इनामदारांना शिक्षा झालीच पाहिजे। दिनेश इनामदारांना शिक्षा झालीच पाहिजे। दिनेश इनामदार बाहेर या बाहेर या। दिनेश इनामदार बाहेर या बाहेर या। दिनेश इनामदार हाय दिनेश तू आज जा। दिनेश इनामदार हाय दिनेश इनामदार हाय सुधाताई माफ करा, हात जोडते, पण इथे हा असा तमाशा करू नका। तमाशा तमाशा तर तुझ्या नवऱ्याने केलाय। आम्ही फक्त त्याचा निषेध करतोय आणि करणार आहोत। नेहाचं आयुष्य उद्ध्वस्त करून हात सुटतोच कसा? केवळ वकील मित्र आहे म्हणून? अरे मित्र वकील असला म्हणून काय झालं? कोर्टाला जामीन मंजूर होता म्हणूनच परवानगी दिली ना। केस काय 6 महिने काय वर्षभर पण चालेल ग, पण आम्ही याला राज रोजपणे जगू देणार नाही। नाही, त्याला सुखाने जगण्याचा अधिकारच नाही। हो त्याला सुखाने जगण्याचा अधिकारच नाहीये। दिनेश इनामदार दिनेश इनामदार दिनेश इनामदारांना शिक्षा झालीच पाहिजे। 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 झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। काय केलं यांनी? कारण हा माणूस विकृत आहे। याच्यापासून समाजाला काय, सोसायटीच्या लोकांना सुद्धा धोका आहे। अहो हा माणूस आपल्या सोसायटीत राहणं धोक्याचं आहे। हा, उद्या ह्या माणसाने आपल्या बायकांच्या अंगावर हात टाकला तर? हे बघा, तुम्ही सोसायटीची एक मीटिंग घ्या आणि तसा ठराव मंजूर करून टाका। सुधाताई तुम्ही आगीत तेल का ओतताय? आमच्या मॅडमला काय तुम्ही सांगताय? आग तुमच्या नवऱ्याने लावलेला आहे नेहाच्या आयुष्यामध्ये। आणि तू त्याची बायको असलीस ना तरी तू त्याला जाब विचारायला हवा होतास, आमची बाजू घ्यायला हवी होतीस। या अशा माणसाची बाजू घ्यायला तुला लाज नाही वाटत? नाही वाटत, नाही लाज वाटत सुधाताई, कारण तुम्हाला दिनेश जितका गुन्हेगार आहे याची खात्री आहे ना, त्याच्यापेक्षा तो निर्दोष आहे याची मला पूर्ण खात्री आहे। आणि शेवटी निर्णय माझा आहे आणि मी माझ्या नवऱ्याच्या बाजूने ठामपणाने उभं राहणार आहे। त्या नेहाच्या खोट्या आरोपांच्या बाजूने नाही। म्हणजे तू मला खोटं ठरवतेस? हे बघ, मी नुसतं नेहाचं ऐकून तिच्या पाठीशी उभी राहिलेली नाहीये, तर मी सगळं पाहिलंय। बघितलं ती बाई किती खोटं बोलतेय ते? तुम्ही मागे हटू नका, तोंड काळं करा त्याचं। थांबा, तुम्हाला जे काही करायचंय ना ते कायद्याने करा। अस्मिता, तू याची बाजू घेतेस? तू तर नेहमी सत्याची बाजू घेतेस असं ऐकलं होतं। सुधाताई, मी यांचीच काय, मी कोणाचीच बाजू घेत नाही, पण सत्य काय हे अजून 100% सिद्ध व्हायचं। आणि दिनेश सर एक वेळ गुन्हेगार असतील, पण मला सांगा, काकूंची या सगळ्यात काय चूक आहे? तुम्ही सरांची अशी काकूंसमोर मानहानी करून ते शूट करताय? का करायचं नाही शूट? सांग ना, का नाही करायचं शूट? हे बघा सुधाताई, तुमच्या कार्याचा मला रिस्पेक्ट आहे। तुम्ही प्रत्येक वेळी अडल्या नडल्या मुलींना, संकटात सापडलेल्या मुलींना आधार देता, स्त्रियांच्या पाठीशी उभ्या राहता, पण म्हणून तुमच्या समाजसेवेची अशी जाहिरात का करताय? म्हणजे मी भांडवल करते आणि हा निर्दोष आहे असं म्हणायचंय तुला? असं कोण म्हणतंय? हे अपराधी असण्याची शक्यता 99% असेल, पण 1% तरी शक्यता आहे की वेगळं काहीतरी घडलं असू शकतं। एक मिनिट, हे शूट बघा। कोणीतरी हे
शूट सविता काकूंना पाठवलं. बघा, तुम्ही केलंय हे शूट? नाही, हे आमचं काम नाहीये. हे कोणीतरी मोबाईलवर शूट केलेलं आहे.